पहिल्यांदाच मी आपल्या ग्रुपच्या वतीनं ओंकारचं अभिनंदन करतो. तसा ओंकारचा आणि माझा इथं आता परिचय अगदी अल्पपरिचय आहे. पण ज्यावेळी मी सुरुवातीला आता एक 2-3 महिन्यापूर्वी ओंकार, मी आणि सर बरोबर व्यायाम झाल्यानंतर आम्ही तिघेही जाताना असं फिरत जायचो. त्यावेळी ओंकारच्या ज्या काही अडचणी होत्या मला माहीत होत्या, पण सर त्याला विचारायचे, तुझं आता हे याची अशात काय प्रगती आहे, काय तो सर सांगायचा. पण सांगितलेला जो आदल्या दिवशी व्यायाम असायचा बरोबर तुमच्या लक्षात नसायचं, पण तो मात्र सांगायचा मी काय काय करतो आहे हे तो सांगायचा. थोडंसं त्याचा काही वेळा प्रॉब्लेम होता, तो सरांशी शेअर करायचा. विशेष म्हणजे त्याचा एक समंजस आणि म्हणजे आज्ञाधारक हा त्याचा गुण आहे. आमच्या ग्रुपमध्ये मला वाटतं सगळ्यात लहान तो आहे आणि मला वाटतं ओंकार आमच्या सगळ्यांचं प्रेम तुझ्यावर आहे, कारण लहानांच्यावर सगळ्यांचं प्रेम असतं. तेव्हा जाताना आम्हाला तुझी आठवण असणार आहे. आता तू कोकणामध्ये जातोयस, मला आठवलं 1979 साल मी पहिल्यांदाच माझ्या नोकरी गावी निघालो होतो. मला वाटतं गणपतपुळ्याचं मालगुंड नावाचं एक गाव आहे, कवी केशवरांचं गाव आहे. तिथल्या माझ्या आठवणी जागृत झाल्या. तुला जाताना आता थोडासा आनंद वाटतो, तिथे गेल्यानंतर तुझं मन रमणार नाही. करायचं असंही त्यावेळी डोक्यात विचारतील की आता परत घरला जाऊया काय, पण करायचं तसा विचार करू नको. त्यावेळी ती परिस्थिती निर्माण होते, तिथं तू कसा राहतो यावर अवलंबून आहे. तुला आणखी साथी मित्र मिळतील. या ठिकाणी तुला सरांनी बऱ्याचशा गोष्टीचं माहिती दिलेली आहे. तुझं थोडंसं शारीरिकसुद्धा तुला फिटनेस मला सगळ्यांनी सांगितलं आलेलं आहे. भविष्यात भूमी संपादन म्हणजे आता मला नेमकं माहीत नाही, मोजणी करायचं आहे का काय करायचं आहे. भूमी संपादन काय मोजणी ना, ठीक आहे. इथं सगळ्याच्या जमिनीची मोजणी व्यवस्थित कर, इकडे होता कामा नाही. आणि त्या भविष्यासाठी हा शुभेच्छा.